प्लीज तुम्ही जा इथून. सावी, हे बघ मी आहे. धैर्य, आत्ता मी जे काय वागते, घाबरते, बेधरल्यासारखी होते, तुम्ही ह्या वागण्यावरून मला सोडून तर जाणार नाही ना? हा धैर्य सावीशिवाय अपुरा आहे. त्याच्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. सर, सर, प्लीज. तू या या. हे बघ, गेले ते गेले, गेले. मी आहे की नाही? गेले ते. मी आहे, मग घाबरायचं नाही. काय घडलंय असं अचानक रे? थोडी माझी असं खेळत असणारी पोरगी, कशाची भीती नाही. दोघं अजिबात कशाला घाबरायचे नाही. बाप लेक सारखे. दोघांचे एकमेकांशिवाय पान पण हलायचं नाही. पण असं का केलंस देवा? एकाच वेळेस दोघं आमच्यापासून हिरावून घेतलंय. लांब गेलेत दोघं. सावीच्या नजरेत तर तिच्या आजोबासाठी काही ओळखच शिल्लक राहिलेली नाही. कसं होणार? काय उत्तर देऊ अनुराधाला? मधुसूदनच्या जाण्यानं आधीच खचून गेली पोरगी. माझी सावी कशी आहे, कशी आहे, कधी येणार? सावीच्या वाटेकडे डोळे लावून बसली. काय उत्तर देऊ मी तिला? नाही, या वयात हे सहन न होणारी गोष्ट आहे. सावे, तुला या म्हाताऱ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी नीट व्हावंच लागणार आहे, बरं व्हावंच लागणार आहे. या म्हाताऱ्याच्या बोलण्याने ही सावी खरंच बरी झाली तर, आणि तिने सगळं खरं यांना सांगितलं तर? नाही नाही, असं व्हायला नको. सावी आता बरी व्हायलाच नको. काय वाटेल ते झालं तरी तिच्या जवळ या लोकांना फिरकू सुद्धा द्यायला नाही पाहिजे. म्हणजे कसली जोखीमच राहणार नाही. फिरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकारते साथ पुन्हा, वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या.
नशिबाच्या हाती हात ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग धैर्य आता का थांबवली गाडी चला ना लवकर. हे बघ, मी मागं आत्ता एक टपरी बघितली, मी तिथनं जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येतो, तू बस. धैर्य मला पाणी प्यायचं नाहीये, मला पप्पांना भेटायचंय. माझी चूक आहे. सावीची ही अवस्था माझ्यामुळंच झाली. तरी ती सांगत होती मला की तिला अस्वस्थ वाटतंय, आपण आधी पप्पांना भेटायला जाऊया. पण मीच ऐकलं नाही तिचं. का तिला एकटीला सोडून गेलो असेल मी? मी मूर्ख आहे. सावीची अशी अवस्था फक्त माझ्यामुळे झाली, फक्त माझ्यामुळे. भाऊरा, मला तुमची अवस्था कळते, पण अशा परिस्थितीत